अनुसंधान होत आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय शिवराजजींच्या हाताने या ठिकाणी होत आहे। आज दोन महत्त्वाच्या गोष्टींचं आपण अनावरण केलं। एक नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लायब्ररी, ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यातल्या सॉइलचं मॅपिंग केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं। मी केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आभार मानतो की आपण सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातलं सॉइल मॅपिंग पूर्ण केलं आणि आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही गावातलं सॉइल कसं आहे याचं संपूर्ण मॅपिंग झालेलं आहे। आणि आता नवीन पद्धतीनं एआयचा उपयोग करून या ठिकाणी जी आपली जुनी सॉइल टेस्टिंगची पद्धत होती, ज्याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंगला थोडा वेळ लागायचा, सॅम्पल्सचं कलेक्शन करावं लागायचं मोठ्या प्रमाणात, त्यापेक्षा सोप्या पद्धतीनं आता आपल्याला हा जो स्पेक्ट्रल लायब्ररी आहे या लायब्ररीच्या माध्यमातून सॉइलच्या संदर्भात सगळी माहिती मिळणार आहे। याच्यासोबत नॅचरल कार्बनचं मॅपिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण जर ते बघितलं तर आपल्या लक्षात येतं की आपल्या कुठल्या भागामध्ये नॅचरल कार्बन किती उपलब्ध आहे, या माध्यमातून आपल्याला काय इंटरव्हेन्शन केलं पाहिजे हे देखील चांगल्या प्रकारे समजू शकतं। आणि म्हणून एक अतिशय सायंटिफिक अशा प्रकारची पद्धत। आणि दुसरं एआय स्मार्ट फेरोमेन ट्रॅप। आपल्याला कल्पना आहे की गेल्या 10 वर्षामध्ये 2 वेळा गुलाबी बोंड अळीचा असा अटॅक आपण पाहिलेला आहे। मला आजही आठवतं 2018 मध्ये तर जवळजवळ कापूस पूर्ण संपला होता, इतक्या मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा अटॅक हा आपल्याला पाहायला मिळाला। मग आपण पुढच्या वर्षी फेरोमेन ट्रॅप तयार केले, त्या ट्रॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवले। पण आता आपण बघितला स्मार्ट ट्रॅप तयार झालेला आहे। हा ट्रॅप अतिशय अर्ली स्टेजमध्ये एआयच्या मदतीने गुलाबी बोंड अळीचं डिटेक्शन करतो आणि लगेच आपण या ठिकाणी कीड नियंत्रणाचे जे काही आपले उपाय आहेत त्या उपायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात याची रोकथाम करू शकतो। त्याला आपल्याला माहिती आहे आपण आकृष्ट करतो, त्याला कसं संपवतो, ती सगळी प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण करू शकतो। त्यामुळे विशेषतः विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याकरता हा जो स्मार्ट फेरोमेन ट्रॅप तयार झालेला आहे एक वरदान ठरणार आहे। आणि गुलाबी बोंडअळीपासनं मोठ्या प्रमाणात या माध्यमातून आपल्याला संरक्षण देखील मिळणार आहे। आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये देखील कृषीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण चालवतो। जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून एकीकडे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन सारखी व्यवस्था आपण उभी केली आणि त्यासोबत मला हेही सांगता आनंद वाटतो की आता एकीकडे आपण बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून जवळपास 120 प्रोजेक्ट जे आहेत हे पूर्ण केलेले आहेत। आणि त्यासोबत आता वैनगंगा नळगंगा सारखा एक प्रोजेक्ट जो देशातला सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प असणार आहे त्याचीही सुरुवात आपण यावर्षी करतो। 1 लाख कोटी रुपयाचा प्रोजेक्ट की ज्याच्यामुळे विदर्भाचं आमचं क्षेत्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी दुष्काळ मुक्त होईल। आणि परवाच आपण तापी मेगा रिचार्ज सारखा एक प्रोजेक्ट जो खरं म्हणजे शिवराजजींनी आणि आम्हीच त्या काळामध्ये फायनल केला होता। दुर्दैवाने काही काळाकरता शिवराजजी नव्हते आणि शिवराजजी पुन्हा परत आले तर आम्ही नव्हतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट अडला होता। पण आता तापी मेगा रिचार्ज सारखा प्रोजेक्ट जो जगातलं आश्चर्य आहे की त्या ठिकाणी जो एक फॉल्ट तयार झालेला आहे तापी नदीच्या किनाऱ्यावर, ज्याच्यामुळे 35 TMC पाणी जे समुद्राला वाहून जातं त्या फॉल्टच्या माध्यमातून आम्ही आणणार आहोत। आणि विशेषतः बुलढाणा, अकोला आणि अमरावती या 3 जिल्ह्यातला संपूर्ण खारपाण पट्टा हा या पाण्यामुळे त्या ठिकाणी शेती करता मोकळा होणार आहे आणि पिण्याचं पाणी देखील त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। त्यामुळे इरिगेशनच्या क्षेत्रात मोठे इंटरव्हेन्शन्स हे आपल्या सरकारने केले आहेत।
यासोबत मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे आम्ही वीज मोफत देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांना आता वीज आम्ही मोफत देतोय, पण दुसरीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज दिली पाहिजे याकरता केंद्र सरकारच्या कुसुम योजनेसोबत आम्ही आमची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली। 16,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू केलं। मला सांगताना आनंद वाटतो 2026च्या डिसेंबरपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मिळणारा विजेचा युनिट आणि युनिट हा स्वच्छ असेल, तो क्लीन असेल, तो सोलर एनर्जीतनं आलेला असेल आणि दिवसा 12 तास वीज आम्ही शेतकऱ्यांना 12ही महिने त्या ठिकाणी देऊ, अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हातात घेतलाय। याच्यामध्ये जवळपास 4,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत। रोज त्याच्यामध्ये शेकडो मेगावॅटचं ॲडिशन हे आपण करतोय आणि हा देशातला नाही, एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवरचा प्रकल्प आपल्या माध्यमातून या ठिकाणी येतोय। शेतकऱ्यांना यापुढे विजेची चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्यासोबत जो सौर कृषी पंप आहे, या सौर कृषी पंपामध्ये देखील आता देशामध्ये सर्वात वेगानं सौर कृषी पंप पुरवणारं राज्य हे महाराष्ट्र झालेलं आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्याच्या 5 पट पंप एकट्या महाराष्ट्राने आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शाश्वत पाणी देणं हा देखील एक महत्त्वाचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी सारखी योजना आणली। खरं तर ज्यावेळी 2014-15ला सरकार आलं आणि लागोपाठ दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, त्यावेळेस हे लक्षात आलं की वातावरणाच्या बदलामुळे शेती ही अडचणीत आलेली आहे। आपल्याला क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चरची संकल्पना मांडावी लागेल आणि क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर सोबत आपल्याला मेकनायझेशनही आणावं लागेल आणि हे सगळं करायचं असेल तर पुन्हा एकदा सॅच्युरेशन पद्धतीनं ते करावं लागेल आणि म्हणून त्यावेळी ही योजना आपण सुरू केली। मी वर्ल्ड बँकेशी चर्चा केली। पहिल्या टप्प्यामध्ये वर्ल्ड बँकेने 5,000 गावांकरता 4,000 कोटी रुपये आपल्याला दिले आणि पहिला टप्पा आपण यशस्वी केल्यानंतर वर्ल्ड बँकेने त्याचं अप्रायझल केलं आणि वर्ल्ड बँकेने सांगितलं शेतीमध्ये परिवर्तन करायचं असेल तर सर्वोत्तम योजना ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत एका गावात जेवढे वॉटर स्ट्रक्चर्स आहेत ते आपण ट्रीट करतो, त्या ठिकाणचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत ते आपण करतो, त्या ठिकाणी मेकनायझेशन करता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती आपण करतो, त्याच्यामध्ये जी काही आपण उत्पादन आहे त्याची साखळी तयार करण्याचं काम आपण करतोय, पुढे आपण त्याच्याकरता त्या साखळीकरता आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं काम करतोय। म्हणजे एकात्मिक पद्धतीनं संपूर्ण शेतीला क्लायमेट प्रूफही करायचं आणि विपणनाची व्यवस्था देखील उभी करायची। अशा प्रकारचं 5,000 गावाचं इंटरव्हेन्शन झाल्यानंतर आपल्याला वर्ल्ड बँकेने सांगितलं